सो हॅलो मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओची सुरुवात मी डायरेक्ट तुम्हाला एक मूर्ती दाखवतो, जे की मी पाठीमागे बघू शकता. आणि ही मूर्ती सांगवीच्या पुढं म्हणजे चौका म्हणून ओळखली जाते, चौका बुद्ध विहार. सो इथं आलो मी आता आणि तुम्हाला त्या मूर्तीच्या आतमध्ये नेऊन दाखवतो. आणि इथे एक बुद्ध विहार आहे. सो आता आपण तिथं जाऊ आणि तुम्हाला तिकडचं दाखवतो. सो आता आतमध्ये आलो आहे. आतमध्ये काय जस्ट रोडच्या बाजूला लागून इथं पार्किंग आहे आणि बुद्धाची मूर्ती तुम्ही बघू शकता. आणि इथे एक विहार आहे आणि याच्या पाठीमागं पण एक विहार आहे. सो आता त्या बुद्धाच्या मूर्तीकडे आपण जाऊया आणि तुम्हाला जवळून दाखवतो. भाईसाहेब लय मोठी मूर्ती नाही का, यातून फ्रेम बघा कशी भयानक दिसते. आणि मेन हायवे हा वाला. सो आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये तुम्हाला दाखवतो, जवळ जाऊन दाखवतो. चलो. देवाला पण विहार आहे वाटतं, बांधण्यात चालू केलं. आणि ही मूर्ती, जे की मूर्तीला जायचा रस्ता हा वाला आहे, जवळच आहे म्हणजे हायवेला जस्ट लागूनच आहे. हायवेपासून पण दिसते मूर्ती. आणि मूर्ती भाई फुल खतरनाक. मी हिला रील्समध्ये व्हिडिओमध्ये बघत होतो आणि मी अक्षरशः लोकेशन शोधत होतो कुठे कुठे. सो असंच मला एकदा लोकेशन भेटलं आणि भाई फुल दिल खुश हो गए. आणि तुम्ही पण बघा जवळून किती सुंदर मूर्ती दिसते आणि किती उंच वाटते मूर्ती. आणि सगळं आज आपण हेच एक्सप्लोअर करणार आहे. आजच्या ब्लॉगमध्ये सगळं इथलचं म्हणजे विहार आहे आणि ते विहार पण आपण एक्सप्लोअर करणार आहे. आणि इथलची जागा आणि बाई मूर्ती तर फुल आहे. मोठे विहार पण आहे, आतमध्ये पण जागा भरपूर आहे. आतमध्ये पण दाखवतो ते तुम्हाला. आणि इथं गार्डन टाईप पण आहे. सो या बाजूला गार्डन आहे आणि ही मूर्तीच्या सामने आलो आहे आम्ही. सो मी बघू शकता हा रोड. काय दाखव बाई, मूर्ती खरंच लय भारी आहे. आणि तुम्हाला मी जस्ट आता मूर्तीच्या पुढं आलो आहे आणि मूर्ती बघा तुम्हाला दाखवते नाही का, फुल भाई सा फुल जन्नदा. ओहो, एक नंबर अशी मूर्ती आहे आणि खूप उंच आहे नाही का, उंच आहे. आणि तिकडं पण आपल्याला विहार आहे त्या साईडला. आणि इथं यायचा रस्ता एंट्रन्स तुम्हाला तर आधीच दाखवलं आहे. आणि इथं थोडे फोटो वगैरे आम्ही क्लिक करतो आणि नंतर आतमध्ये पण जाऊन दाखवतो तुम्हाला. आणि मूर्तीच्या समोर गेलं तर ते मूर्तीचं चेहरा म्हणजे दिसत नाही. सो मी आता मूर्तीच्या जस्ट समोरासमोरच आहे. आज जवळ जर गेलं ना, सो कॅमेऱ्यातच बसत नाही, एवढी मोठी मूर्ती आहे भाईसाहेब. काय सांगू तुम्हाला, फुल खतरनाक. इथं काहीतरी लिहिलेलं आहे, बसतो तुम्हाला दान करण्यास, दानपेटी वाटतं काहीतरी आय थिंक, स्कॅनर वगैरे. आणि ही मूर्ती याच्या चारी बाजूनं हे डोंगर आहे या साईडला. आणि मूर्ती बघू शकता तुम्ही. अशा मूर्ती बघायला खरंच मजा येते, मला मनातून सांगतोय मी. आणि भारी वाटायला लागलं भाई, दिल खुश झालं आहे. आणि आजचा दिवस भाई काही बोलू. तुम्ही या बाजूने बघू शकता मूर्ती फुल म्हणजे नाही का चारी कोंटाला आणि अशा उतारामध्ये बांधलेली. आणि एकदम एकदम ॲट्रॅक्टिव्ह, काय म्हणतात त्याला, ॲट्रॅक्टिव्ह दिसायला लागली मूर्ती. आणि बघू शकता किती उंच अशी मूर्ती आहे. आणि ह्या बाजूला झेंडा वगैरे पण आहे. आणि त्या बाजूला वगैरे फार्म हाऊस वगैरे, म्हणजे आई लोकेशन म्हणजे नाही का जागा, काय जागेच्या भारत काय नो डाऊट, एवढी सुंदर अशी जागा आहे. आणि समोर पण खायला स्टॉल वगैरे लावत नाही का, इथं जे बघायला लोक येतात ना, ते मूर्ती बघायला येतात, तिथं स्टॉल वगैरे आहे जे खाण्यापिण्यासाठी सोय बी. आणि इथं पण एक आपलं विहार आहे वाटतं, राहण्याची सोय असं वाटते मला. आपण आतमध्ये गेलो नाही अजून, आतमध्ये जाणार आहे. तर फोटो वगैरे क्लिक करतो आणि नंतर मग आतमध्ये जाऊन तुम्हाला ते पण दाखवतो. इथं गार्डन पण आहे छोटंसं तलाव साईडला, ते पण तुम्हाला दाखवतो. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आजच तुम्हाला दाखवतो. सो चला आपण आतमध्ये जाऊ. सो आता आतमध्ये जातो आहे आम्ही. सो इथून झालं आहे आता मूर्ती बघणं, परत एकदा मूर्ती बघा तुम्ही. आणि इथून आतमध्ये जायला इथं लाईट वगैरे सिस्टम आहे या बाजूला. आणि इथं लोकतरा महाविहार इथं असं लिहून आहे, चांगलं आहे. आणि लाईटीचा फ्लॅश बघू शकता. या बाजूला थोडं गार्डन टाईप आहे आणि त्या बाजूला एक लेक आहे. आणि इथं आपण विहारामध्ये जाईल लोकतरामध्ये. आणि विहार पुढे जसं आमच्या समोरच आहे. सो आता तुम्हाला तिकडं पुढे जाऊन दाखवतो मी, पुढंच आहे पण त्याच्या आतमध्ये जाऊन दाखवतो विहारामध्ये, जे की सुंदर असं विहार आहे. मला वाटतं ऑफिस आहे कुठलं तरी, ह्याच्या बाजूला विहार आहे, जे की ह्या बाजूला दिसते विहार. आणि इथं तलाव. सो तुम्हाला आता तिथं जातो मी. तिथून पहिले कॅमेरा विचारतो, कारण कॅमेरा जास्त ठिकाणावर अलाउड करतात नाही करतात कोण नाही माहिती. सो मी आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला परत. सो
सो आता मी जस्ट विहाराच्या पुढे इथं शूज वगैरे रॅक लावली शूज काढायला आणि इथं एक आव्हान आहे पण आहे आणि इथं विहार बघू शकता तुम्ही जस्ट पुढे आहे. हे कशाचं आहे अंकल? अच्छा अच्छा. इथं दान पात्र पण आहे आणि इथं बघू शकता आव्हान पत्ता वगैरे पण आहे. सो आपण आतमध्ये जाऊया आता विहाराच्या. तुम्हाला जस्ट नेतोय आणि हा रस्ता इकडचा बघू शकता तुम्ही आणि विहार पण मस्त आहे. ओ भाई साहब, आतमध्ये पण एक मूर्ती आहे. मी शक्यतो बोलतो का नाही ते नाही माहिती पण तुम्हाला दाखवतो मी जसं झालं तसं. आणि बघू शकता तुम्ही त्या बाजूनं म्हणजे कसलं स्ट्रक्चर व कसलं खतरनाक म्हणजे काही बोलू या जगावरती. मला आज दिवस झाले भाई चांगला दिवस. आणि इथं बघू शकता इथं ते सेंटर वगैरे कशा तरी आहे म्हणले ते अंकल. पहिलं आतमध्ये जातो. आतमध्ये जर आतमध्ये करतात शूट वगैरे मी बघतो. तुम्हाला आतमध्ये पण एक मूर्ती आहे. सो आतमधली मूर्ती दाखवतो तुम्हाला आणि बाहेरची पण मूर्ती बघा जे की हे लावले ड्रॅगन आहे वाटतं आय थिंक. आणि हे इथून आतमध्ये जायला रस्ता. सो आतमध्ये जातो मी. तुम्ही बघू शकता आतमध्ये मूर्ती आहे 1 2 3 मूर्ती आहे आणि सगळ्यात मोठी तालपात्र पण आहे इथं आतमध्ये आणि इथं आंबेडकरचा फोटो पण आहे. तो वॉल पण बघू शकता आणि वर अशोक स्तंभ लावलेला आहे. आणि ह्याच बाजून आता बाहेर जातो आहे. इथं आवाज जास्त घुमतो आहे आमचा सो त्यामुळं थोडा हळू बोलतो आहे. आणि इथून बघू शकता इथं बाहेर जातो आहे. त्या बाजूनं मूर्ती अशी आहे आणि इकडं म्हणजे इकडं पण जायला रस्ता आहे आणि इथं बाहेर पण जाऊ आपण. सो तर लेक तर तुम्हाला व्ह्यू दाखवतो बोललो ना. सो ते लेक आटले सगळं तरी पण तुम्हाला दाखवतो एक बार कारण आलोच तर बघून पण जायला काय चाललं आहे त्रास. सो त्यामुळं तुम्हाला ते व्ह्यू दाखवतो. थोडं बहुत पाणी आहे पण जास्त पाणी नाही याच्यामध्ये. सो मी आलो आहे तुम्ही बघू शकता हे वालं व्ह्यू जे की सगळं आटून गेलं आहे आणि थोडंच पाणी राहिले. आणि ह्या बाजूनं पण डोंगर वगैरेच इकडं सगळं हद्दम आणि ही जे की तलाव आणि वास झाडं वगैरे आणि इथं विहार. सो मला वाटते आजचा ब्लॉग आपला चांगला बऱ्यापैकी झालेला आहे आणि मी आता इथंच अलविदा घेतोय असं मी म्हणतोय. आणि इथवर जर कोणी ब्लॉग बघितला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला.